हॅलो. आत्ताच मला पप्पांचा फोन येऊन गेला. पप्पा मला म्हणतात की तू ब्लॉग नाही घेत, काय नाही घेत, इकडं कशी राहते तू, ते दाखव सगळ्यांना. म्हणून आज मी ब्लॉग घेते. आणि आकांक्षाचा मोबाईल नाही आहे माझ्या मोबाईलमध्ये, मला नाही एवढं आवडत, म्हणजे नीट नाही आहेत म्हणून. पण आता घ्या समजून, जाऊ दे. काय नाही, आता माझी मस्त रुटीन चालू आहे. एकटीच आहे मी इकडे. आणि मस्त रुटीन चालू आहे आपलं. उठायचं सकाळी, सगळा स्वयंपाक वगैरे करायचा. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत मी घरी येते. मग सगळं एक्स्ट्रा केलेलं असतं मी, तेच खायचं. निवांत आकांक्षाचे ब्लॉग बघत झोपून जायचं. आणि झोपताना मम्मी पप्पांना फोन करायचा, सकाळी उठलं की फोन करायचा. असं माझं रुटीन चालू आहे. आणि आता पण किती वाजलेत? 9:05 झालेत. आता मी 9:15 बरोबर निघते, म्हणजे मला 9:30ची बस मिळते. असं इतकं बिझी रुटीन चालू आहे माझं. आणि कंपनीचा टायमिंग पण थोडासा 7 वाजेपर्यंत आहे, त्याच्यामुळं यायला उशीर होतो मला. आणि ब्लॉग घेता येत नाही. आणि सकाळी पण धावपळ चाललेली असते खूप माझी. कधी कधी हे कर ते कर, कणिक मळा, भाजी कोणती करायची. त्यात काय झालं आहे, फ्रीज नाही तर आमच्या भाज्या खूप खराब झाल्या. आणि तरी बरं थोड्याच होत्या भाज्या, त्याच्यामुळे एवढं काय नाही. आणि सगळे कपडे बिपडे मी सगळे धुतलेत. आता वाट फक्त शुक्रवारची बघते मी. शुक्रवारी सगळं आवरून शनिवारी फ्लाईटने नाही जाणार, बसने जाणार आहे. चला आता बाय, भेटू परत मला जर पॉसिबल झालं तर मी अशा मध्ये क्लिप्स घेईलच, पण नाही झालं तर बघू आता. आणि आकांक्षा पण शनिवार रविवार येणार आहे इकडं. मस्त आमच्या दोघींचे पण ब्लॉग येतील. आणि गाडी पण असणार आहे, मी फिरायला जाणार. आकांक्षाचा ड्रेस घातला आहे मी आज, ट्रेडिशनल जरा. आणि आम्हाला ऑफिसमध्ये म्हणजे फॉर्मल आहे, कुर्ती वगैरे घालायची. आणि शुक्रवारी शनिवारी तुम्ही कॅज्युअली काहीही घालू शकता, म्हणजे जीन्स वगैरे घालू शकता. फक्त फॉर्मल आहे. तर मग आहेत तर ड्रेस फॉर्मलवाले खूप आहेत, तर मग मी घालते आणि छान पण वाटतं. चलो आता आवरते मी, नाही तर अशीच ब्लॉग करत राहायचे, माझी गाडी द्यायची. बाय बाय सगळ्यांना. आणि मम्मी पप्पा मिस यू, लवकर या तुम्ही. आणि मी तर येणारच आहे लवकर आता 2-3 दिवसात. हे दिवस कधी जातात असं झालं आहे मला. एवढं मला खूप हे झालं आहे. शनिवार रविवार 2 आठवड्यांनीच जाते ना डायरेक्ट मी घरी, त्याच्यामुळं आता मी जाईल शनिवारी जाईल. शुक्रवारी जायला काय हरकत नाही, पण शुक्रवारी मी सुटणार 8 वाजता. तिथून पुढं मी कुठं जाणार, आणि परत बस नाही भेटला तर बसा रात्रीचं. त्यापेक्षा आपलं शनिवारी सकाळ 6लाच इथून बस असतात, त्याने येईल मी. चला भेटू आपण नंतर परत, बाय. हॅलो. तर मी सकाळी आज नाही, काल एक क्लिप घेऊन पाठवली होती आकांक्षाजवळ, म्हणजे आकांक्षाला पाठवली होती. त्यात मी ड्रेस वेगळा घातला होता. नंतर मला एवढं इरिटेट व्हायला लागलं, मी तो ड्रेस काढला, दुसरा घालून गेले. आणि ते काय माहिती मी कुठल्या ब्लॉगमध्ये ॲड करते. आता सांगते मी. आता वाजलेत करेक्ट 10. आणि माझं आता संध्याकाळची आवरावरी चालली आहे. भांडी घासून झाली आहेत. आणि मला काय आठवलं काय माहिती, मी भांडी घासली आहेत आणि धुवायची राहिली आहेत. तर मी हे सगळं आवरत बसले. म्हटलं थोडीशी अरेंजमेंट चेंज करावी, कारण खूप पसारा दिसत होता ना. तर निम्मे डब्बे इकडं लावलेत, निम्मे डब्बे इकडं लावलेत. आता चांगलं वाटते, मध्ये जरा मोकळी जागा राहते म्हणून. आणि असं ठेवले मी. आज मी केलता मसाले भात. काय झालं, एक पोळी शिल्लक होती फक्त. मी 5 पोळ्या केल्या होत्या, 2-2.5 पोळ्या डब्याला नेल्या. त्याच्यानंतर मी एक पोळी नाश्त्याला खाल्ली. आणि अर्धी पोळी राहिली होती, किती 1.5 राहिली असेल बहुतेक. त्यातली पण अर्धी पोळी मी अशी चव बघण्यासाठी भाजीला लावून खाल्ली, कारण भाजी शिल्लक नाही राहिली मला नाश्त्याला, म्हणून मी चहापोळी खाऊन गेले. आणि भाजी डब्यात नेलती फुल. आणि त्याच्यामुळं आणि आल्यावर बघितलं पोळीच नाही, एकच पोळी. मग एका पोळीसाठी म्हटलं कुठं भाजी करत बसू, म्हणून काय केलं, मसाले भात केलं. नाही, पोळी बघायच्या आधीच मी बटाटा, कांदा, टोमॅटो चिरून ठेवला होता, की बाबा रस्सा भाजी किंवा अशी बटाट्याची भाजी करता येईल. आणि नंतर उघडून बघितलं एकच पोळी. अरे, मसाले भात केला. मग ते बटाटा, कांदा आणि टोमॅटो चिरला होता, तर मस्तपैकी मसाले भात केला. आणि एक छोटा कांदा होता माझ्याकडं, छोटा कांदा आणि त्यातला राहिलेला अर्धा टोमॅटो, असं मिळून मस्त त्यात तिखट आणि मीठ घालून
कोशिंबीर केली. असला सुंदर झालता भात. थोडाच केलता एकदम. अर्धी वाटीच तांदूळ घेतला होता फक्त माझ्या पुरता. एवढा एवढा येईल असा घेतला होता बास. बाकी आणि पापड भाजला. आणि इथं आता मी डब्यात ठेवून दिला. 10 रुपयाला पापड मिळतो, पापडपुडा. त्यात 4 पापड असतात. तर ते ओके आता नाही का. आणि 10 रुपयाचं लोणचं. बास झालं मस्त. तूप पण आहे आपलं. आणि आता खूप कंटाळा आला आहे. कंटाळा नाही आला पण मी आवरते आहे सगळं, कारण मला आजच आहे ना डान्स आवरायला. आणि शुक्रवारी मी फक्त नॉर्मल आपलं काहीतरी करेल खायला, मॅगी करेल. आणि सकाळी उठून चहा आणि क्रीम रोल आहे किंवा टोस्ट आहे तेच खाऊन निघणार आहे पटकन. फक्त पण खाऊन निघणार आहे, कारण इथून डायरेक्ट एसीची बस आहे, तो प्रॉब्लेम. म्हणून मग दम का लागतोय. हां मी काम केलं ना, मी सगळं खालचं झाडून बिडून घेतलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. मस्त आवरले मी. मध्ये जागा केली कारण मध्ये भांडी वगैरे ठेवतात, कोपऱ्यात नको वाटतात भांडी ठेवायला. आणि जे लागणारे डबे ते इकडे ठेवलेत आणि जे कमी लागतं ते तिकडे ठेवलेत. थोडंसं चेंज करत झालं. आता आकांक्षा आल्यावर फुल ती चेंजेस करणार आहे, ते तर माहिती आहे मला. पण ती फुल चेंज करणार आहे. आणि हे पण स्टँड आणले, ते पण मला थोडं आवरायचं आहे आता. ते लोणचं वगैरे तसंच वर ठेवलं आहे मी, तर ते मी कशात तरी ठेवते. आणि 10 वाजलेत. मला इतकं लवकर झोप पण नाही, कारण मी जेवले आणि फिरायला चान्सच नव्हता. म्हणून म्हटलं हे आवरावं, तेवढीच हालचाल पण होईल माझी. आणि भांडी पण धुवायची आता, ते करते मी. मम्मी पप्पांचा फोन मागाशी एकदा फोन करते आणि मग झोपून जाते. मग परत उद्याची तयारी आहे. चला असाच दिवस चाललेत पटपट पटपट पटपट. खूप पटपट दिवस चालले. तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की सांगा. की असं आत्ता हे उठले आणि लगेच रात्र पण झाली, लगेच दुसऱ्या दिवशी असं वाटतं अरे आत्ताच झोपले होते, लगेच रात्र हे झाली, सकाळ झाली. तर जाऊ दे, बरं आहे. मला शनिवारी यायचं आहे घरी, त्याच्यामुळं मी खूप खुश आहे. आता उद्या गुरुवार आणि शुक्रवारी संध्याकाळी, शुक्रवारचं संध्याकाळ कधी उजळतोय असं झालं आहे मला. आता घरची ओढ लागते. 2 महिने झाले, 2 आठवडे झाले ना मी गेले नाही. 2 महिने राहू शकत मी. 2 आठवडे झाले गेले नाही. आणि आता गाडीवरच येणार आहे आम्ही, त्याच्यामुळं संडेला आम्ही लेट निघणार आहे. चलो आता मी सगळं पटपट आवरून घेते आणि बाय. आणि आकांक्षाचे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा, लाईक करा आणि भरपूर प्रेम द्या तिला पण. आणि मी पण असे 2-3 क्लिप्स पाठवत जाईल माझ्या इकडच्या. चालेल, चलो बाय बाय. ओके, आता वाजलेत बरोबर 10:30. आणि क्विक अपडेट, मी वटा पण साफ केला, म्हणजे घासून काढलं आहे. कारण आता राहायला उद्याचा दिवस आणि परवा. उद्या तर मी नाही आहे, परवा तर मी खूप घाईघाईमध्ये असणार आहे. म्हणजे फक्त आपलं माझ्यापुरतंच जास्त भांडी न पडणार असं स्वयंपाक करणार आहे. नाही तर बघू आता काय होतंय शुक्रवारी. त्याच्यामुळे आज ओटा, गॅस सगळं धुवून घेतलं, स्टाईली पण घासल्या. आता ओके वाटतंय. मला खूप दम लागल्यासारखं झालं आहे. आणि एवढी खाली भांडी पण घासली मी. आणि ती आमची रॅक आहे छोटीशी, आणि सगळं असं वर ठेवलं. आता उद्या स्वयंपाकासाठी लागेलच. आणि कपड्यांचं पण बघायचं आहे आता मला. आता नाही मागणार मी, आता मस्तपैकी झोपणार आहे. सगळं साफ, चकाचक एकदम साफ झालं की छान वाटतं. आता झोप पण चांगली येईल. आता मी झोपणार आहे मस्तपैकी. चलो बाय बाय. मध्येच ते अपडेट द्यायची होती. मी घासला तेव्हा दाखवणार होते, पण म्हटलं नको, आता पटपट घासून घ्यावं. सगळ्या स्टाईली वगैरे घासल्या, तवा वगैरे सगळं ऑल सेट. उद्या काय पोळ्या करायच्या नाही आहेत, त्याच्यामुळं आता फक्त पोळपाट राहिले, ते मी घासून ठेवते आता लगेच. बरं झालं आठवलं. चलो आता ठीक आहे, आता मी नाही परत. बाय बाय. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे बुधवार आणि आज आहे 21 तारीख. आणि आणि इकडे पप्पा थांबलेत उपीट घेऊन, आणि आम्ही नाश्ता करणार आहे मस्तपैकी. उपीट दाखव पण. मम्मीने केले उपीट विदाऊट कोथिंबीर. कोथिंबीरच मम्मी घेईना, आणि मी काल संपवली. ह्याला संपवली म्हणजे वरनं पेरले, फक्त हे केली आहे थोडीच टाकलेली, आणि सोयाबीनची भाजीला. आणि आता आम्ही नाश्ता करतो मस्तपैकी. आणि मग मी
मी आवाज दिला तर लगेच येते तिकडून पार का नाही. हा पिल्ल सोडून येते. आता आम्ही चाललोय पिल्ल बघायला. नको नको पप्पा येत नाहीत बघायला. हो की योगा कशी करते नाही बसणार. आणि तिला दूध भात चाललंय घेऊन आम्ही. पुढं पुढे बरं का दाखव. शेपटी बघ कशी हवी. चला आम्हाला दाखवायला. मी तर मम्मीला पुढं करते बाई. झाली माझ्यासाठी थांबली ती. काय ग पिस्तूल? माझं पायाला दुखते. आली का बाहेर बघा. बघते कळायला लागले बघ की त्यांना. यो मग कशी खायला निघली आता. ते बघ त्याचे पाय त्याच्यात. ते गरीब दिसतंय पिल्लू. खाल्लं खाल्लं. ते पिल्लू गरीब दिसते मम्मी. आले ते ह्या जगात दिसते. माझं घे ना शूट. बाई मम्मी मला ती काहीतरी करल हिच. हे बघा गाईच कसं बघते. काय व्हिडिओ मध्ये बोल. हाय हॅलो हाय. थांब सबस्क्राईब करा. कसं दिसतंय गो म्हणू. हे म्हणू आले 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 म्हणू. कशी पाडली. आणि हे पिस्तूल आहे ना खरंच खूप कसं वर. मी कुणाला घेतलं होतं का आता. हा हे नुसतं वरडते. तेच चांगले सगळ्यात. नुसतं वरडते. जरा माया बॅग. कशी दिसते. कशी दिसते. चांगली दिसते. आता ते हे बांधलं म्हणल्यावर तसेच दिसणार ना. मम्मीने काय घेतलंय. वडापाव. देसाई वडापाव. चलो घरी गेल्यावर सांगतो आम्ही कुठे. निरेमध्ये आता पण घरी गेल्यावर सांगतो आम्ही. बाबा चलो बाय. गाईज आम्ही काल आलो होतो घरी. तुम्हाला मी दाखवलं होतं रस्त्यावरचे क्लिप होतं त्या. म्हणजे आम्ही निरेत होतो तेव्हा वडापाव वगैरे घेत होतो तेव्हाची लास्ट क्लिप होती. त्याच्यानंतर केलंच नाही. आता पण आलंच नाही माझी करायची. कारण की कालच्या ट्रॅव्हलिंगने मला खूप कसं काय माहिती एवढं मला नाही होत कधी असं गाडी चालवल्यावर. पण असं पूर्ण पाय वगैरे दुखतात मला. इथे मम्मीने लोड आणि त्याच्या खाली उशी त्याच्यावर पाय ठेवायला लावले म्हणजे पाय दुखायचे राहतील. आणि अवस्था तुम्ही बघू शकता माझी. मी झोपली होती इथं माझं कप वगैरे सगळं असंच आहे. आज उपवास आहे तर. आणि पूर्ण झोपली मी. आता लॉग बघते तर मला एंड करायचं आठवलं. एडिट पण करायचं आहे त्यामुळे मग आता हे करते मी एंड करते. तर काल आम्ही भेटायला गेलो होतो. बेबी बॉय झालाय बघायला गेलो होतो. तर आम्ही खूप खुश होतो. तर आम्हाला राहावलंच नाही म्हणून मी गेले. मग मम्मी मी आलो तर झोपूनच होते मी. कारण की फुल कणकणी आल्यासारखं झालं होतं. डोकं वगैरे पाय एवढे दुखत होते. आणि चलो आता हा लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी वीरला जाणार होते यात्रेला पण मी नाही जाऊ शकते. तर मग तिकडं मी मुक्कामी जाणार होते माझ्या फ्रेंडकडं. आम्ही सगळे स्टेला जाणार होतो. तर ते पण राहिलं आता. तर मग तिला सांगितलं मी क्लिप काढायला. तर मग ती माझ्यासाठी क्लिप्स काढेल. मी तुम्हाला दाखवेल की वीरचं यात्रा कशी असते. मागच्या वेळेस आपण गेलो होतो ते तुम्ही लॉग बघितलंच असेल. तर ह्या वेळेस पण जाणार होतं पण आता. आणि आम्ही पण संडेला जाणार आहे रिटर्न चिंचवडला. तर त्यामुळं मग मी पण नाही जाऊ शकत आहे. तर मी तुम्हाला क्लिप दाखवेल आहेत पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला दिसेल अपकमिंग लॉगमध्ये. तर नक्की बघा वीरची यात्रा कशी असते. कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी मी शूट करायला लावते. बघू आपल्याला क्लिप्स भेटल्या तर मी अपलोड करेलच लॉगमध्ये ॲड करेलच क्लिप. तर नक्की बघा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.